नमस्कार. तर आदिनाथ उस्तुरे या YouTube चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण 5वी नवोदय स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, NMS म्हणजे 10वी गणित भाग 1 यावर आधारित अनेक व्हिडिओ आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून 2 ते 3 महिन्यापासून आपण अपलोड करत आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. तर आज आपण 5वी नवोदय यासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रकरण असलेलं पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. तर या प्रकरणावरील आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलचं नाव आहे आदिनाथ उस्तुरे. आदिनाथ उस्तुरे. ठीक आहे. तर आपण आता पहिला प्रश्न बघूया. बघा प्रश्न पहिला. तर या ठिकाणी एका मोपेडची किंमत 7,250 रुपये आहे. एका स्कूटरची किंमत मोपेडपेक्षा 3,750 रुपयाने जास्त आहे. तर एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून एकूण किंमत किती या ठिकाणी? तर पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप दिवसापूर्वी या ठिकाणी एका महिन्यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. सम, विषम, मूळ, जोडमूळ, संयुक्त संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. तर पूर्ण संख्या म्हणजे काय? 0, 1, 2, 3, 4 या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. आणि 4 मूलभूत क्रिया कोणत्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न या आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न नवोदयला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर ते प्रश्न आपण आज पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला एका वस्तूची किंमत म्हणजे मोपेडची किंमत म्हटलेला आहे 7,250 रुपये आहे. मोपेडची किंमत 7,250 रुपये आहे. तर एका स्कूटरची किंमत या ठिकाणी दिलेली नाही, परंतु एका स्कूटरची किंमत ही मोपेडपेक्षा 3,750 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे एका वस्तूची किंमत आपल्याला माहित आहे आणि दुसऱ्या वस्तूची किंमत या वस्तूपेक्षा एवढ्या रुपयांनी जास्त आहे म्हटल्यानंतर आणि त्या वस्तूची किंमत जर काढायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल? तर या मोपेडची जी किंमत आहे 7,250 त्यामध्ये 3,750 काय करावं लागेल? ऍड करावं लागेल, मिसळावं लागेल. म्हणजे त्या दोघांची बेरीज करावं लागेल. म्हणजे त्या दोघांची बेरीज केल्यानंतर तिथं काय होईल? स्कूटरची किंमत येईल. म्हणजे अगोदर आपण स्कूटरची किंमत काढूया. मग स्कूटरची किंमत काढायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल? स्कूटरची किंमत बरोबर मोपेडची किंमत अधिक 3,750 बरोबर आहे का? 3,750 रुपये. तर मोपेडची किंमत किती आहे? 7,250 अधिक 3,750. 7,250 अधिक 3,750. तर या दोघांची काय करावी लागेल आपल्याला? आता बेरीज करावी लागेल. बरोबर आहे. तर आता बेरीज केल्यानंतर बघा 0 0 0 त्याच्यानंतर 5 आणि 5 10 ला 0 हाताला 1. 7 आणि 2 9 1 10 ला 0 हाताला 1. 7 आणि 3 10 आणि 1 11. तुम्ही उभ्या पद्धतीनं काय करू शकता? त्या ठिकाणी बेरीज करू शकता. तर या ठिकाणी बघा 11,000 रुपये काय झालेला आहे? तर 11,000 रुपये कशाची किंमत आलेली आहे? स्कूटर. तर 11,000 रुपये आता स्कूटरची किंमत आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आता नंतर काय विचारले बघा त्यांनी? नंतर विचारलेलं आहे एक मोपेड व एक स्कूटर. बरोबर आहे. एक मोपेड व एक स्कूटर. तर या ठिकाणी एक मोपेड प्लस एक स्कूटर बरोबर. एक मोपेड प्लस एक स्कूटर बरोबर. तर या ठिकाणी काय होईल? एका मोपेडची किंमत किती दिलेली आहे? 7,250 अधिक एका स्कूटरची किंमत किती आलेली आहे? 11,000 रुपये आलेली आहे. किती आलेली आहे? 11,000 रुपये आलेली आहे. बघा म्हणजे
एका मोपेडची किंमत आणि एका स्कूटरची किंमत त्यांनी पुढे विचारलेली आहे 7,250 अधिक 11,000. आता या दोघांची काय करावी लागेल आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजेच बेरीज किती येईल 11 आणि 7 किती 18. बरोबर आहे. इथं बघा 11च्या पुढे 3 शून्य आहेत त्याच्यामुळे 11 इकडचा 2 अंकांतला पहिला अंक 11 आणि 7 18 आणि पुढचे 250 म्हणजे 18,250 हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे 18,250. म्हणजे अशा पद्धतीनं एका वस्तूची किंमत तुम्हाला माहित आहे आणि दुसऱ्या वस्तूची किंमत पहिल्या वस्तूपेक्षा कितीतरी जास्त किंवा कितीतरी कमी असेल तर जास्त असेल तर त्या ठिकाणी बेरीज करावी लागेल आणि कमी असेल तर त्या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल म्हणजे त्या वस्तूची किंमत आपल्याला येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तर 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे. पहिलं वाक्य बघा 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे. म्हणजे या ठिकाणी 4 किलोग्रॅम तांदूळ आणि 9 किलोग्रॅम गहू तुम्ही एकाच किमतीमध्ये घेऊ शकता. उदाहरणामध्ये 4 किलोग्रॅम तांदूळ जर 50 रुपयामध्ये मिळत असेल तर 9 किलो गहू सुद्धा 50 रुपयामध्येच मिळतो असा त्या वाक्याचा अर्थ होतो. म्हणजे या ठिकाणी 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे. जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये असेल म्हणजे इथं स्पष्ट दिलेलं आहे 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये आहे. तर 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत आपल्याला या ठिकाणी गव्हाची किंमत माहित आहे. गव्हाची किंमत माहित आहे परंतु तांदळाची किंमत माहिती नाही. 1 किलोग्रॅम 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती दिलेली आहे 54 रुपये दिलेली आहे. 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये दिलेली आहे. म्हणजे 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत आपण काढू शकतो. जर 1 किलोची किंमत विचारून 9 किलोची जर काढा म्हटलं तर या ठिकाणी गुणाकार करायचं का भागाकार करायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही की गुणाकार कधी करावा आणि भागाकार कधी करावा. एक लक्षात घ्या लहान किमतीवरून मोठ्या वस्तूची किंमत काढायची असेल आता या ठिकाणी 1 किलोची किंमत दिली आहे 9 किलोची किंमत काढा म्हटलेलं आहे. म्हणजे लहान कडून जर मोठ्याकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी गुणाकार करायचा असतो आणि मोठ्या किमतीवरून लहान किंमत काढायची असेल उदाहरणामध्ये 9 किलोची किंमत दिली 1 किलोची जर किंमत काढायची असेल म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे आलं तर त्या ठिकाणी भागाकार करावा लागतो. म्हणजे 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये आहे तर 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत म्हणजे 54 गुणिले 9 करावं लागेल. काय करावं लागेल 54 गुणिले 9 करावं लागेल म्हणजे 9 किलो गव्हाची किंमत येईल. मग या ठिकाणी तांदळाची किंमत आपल्याला 1 किलोची माहितीच नाही. मग आपल्याला त्या ठिकाणी 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढायची आहे. मग 9 किलो गव्हाची एकूण किंमत 54 गुणिले 9 केल्यानंतर येईल. मग वरी का म्हटले बघा वाक्य 4 किलो तांदूळ आणि 9 किलो गहू याची किंमत सारखी आहे. मग 9 किलो गव्हाची किंमत जी येईल तीच किंमत कोणाची असेल या 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत असेल. बरोबर आहे का 9 किलो गव्हाची जी किंमत येईल तीच किंमत 4 किलो तांदळाची असेल. मग 4 किलो तांदळाची किंमत कळाली तर इथं किती किलोची काढायची आहे तुम्हाला 8 किलोची काढायची आहे. मग 8 किलोची काढायची असेल तर 4 आणि 4 8 4 किलोची किंमत आहे त्याच्यामध्ये तीच किंमत मिसळा म्हणजे 8 किलोची निघेल आणि पुन्हा त्या दोघांची काय करा बेरीज करा. म्हणजे अगोदर आपण 1 किलोची माहित आहे तर 9 किलोची काढूया. म्हणजेच 9 किलो गव्हाची किंमत 9 किलो गव्हाची किंमत बरोबर 54 गुणिले 9 54 गुणिले 9 तर या ठिकाणी 9 चोक 36 ला 6 5 आले 3 9 5 45 45 आणि 3 48 45 आणि 3 48 तर 486 रुपये ही 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत आली. 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती आली 486 रुपये आली. आता 486 रुपये बरोबर आहे का 486 रुपये 9 किलो गव्हाची किंमत आहे म्हणजेच ती अजून कुणाची किंमत आहे या 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत आहे. कारण त्यानं सुरुवातीलाच वाक्य दिलेलं आहे
4 किलोग्रॅम तांदळाची किंमत आणि 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत कशी आहे? सारखी आहे. म्हणजेच 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत याची पण किंमत किती असेल? 486 रुपयेच असेल. बरोबर आहे का? 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत पण 486 रुपये असेल. तर या ठिकाणी 486 रुपये असल्यानंतर तर 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 486 रुपये असेल तर पुढे काय करायचं आहे? तर पुढे आपल्याला 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत तर आपल्याला निघालेली आहे. आता 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत कळाली आहे. परंतु आपल्याला 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढायची. मग आता 4 किलोची माहित आहे. अजून 4 किलोची म्हणजेच किती रुपये मिसळायचं? 486. म्हणजे या ठिकाणी पुन्हा 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत बरोबर 486 म्हणजे 6 6 12 ला 2 हाताला 1 8 आणि 8 16 आणि 1 17 ला 7 हाताला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 म्हणजे 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती आली? 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत आली ही 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत आली किती आली? 972 आली. आता 8 किलोग्रॅम तांदळाची तुम्हाला किंमत कळालेली आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला 8 किलोग्रॅम तांदूळ आणि 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत एकूण किंमत विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बघा तर 8 किलोग्रॅम तांदूळ प्लस 9 किलोग्रॅम गहू 8 किलोग्रॅम तांदूळ प्लस 9 किलोग्रॅम गहू तर 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती आलेली आहे? 972 अधिक त्याच्यानंतर 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती आलेली आहे? 486. तर या दोघांची का करावी लागेल? बेरीज करावी लागेल. 6 2 8 7 8 15 ला 5 हाताला 1 9 4 13 आणि 1 14 1458. तर या ठिकाणी 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती होईल? 1458 येईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा 900 गुणिले 100 येण्याकरता 83,524 आणि 4,365 यांच्या बेरजेत कोणती संख्या मिळवायला हवी? बरोबर आहे. तर या ठिकाणी तर 900 गुणिले 100 येण्याकरता तर या दोघाचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि त्याचा गुणाकार जो 900 गुणिले 100 चा जो गुणाकार आहे तो गुणाकार येण्याकरता या दोघाच्या बेरजेमध्ये म्हणजे ह्या दोघाची बेरीज करावी लागेल आणि बेरीज केल्यानंतर पुन्हा अजून त्याच्यामध्ये कोणती संख्या मिळवली पाहिजे म्हणजे तिघाची बेरीज 900 गुणिले 100 आला पाहिजे त्याचा गुणाकार. बरोबर आहे का? म्हणजे 83,524 4,365 आणि अजून एक संख्या परंतु ती दिली नाही तीच आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी अगोदर ह्या दोघाचा गुणाकार बघूया किती येत होतो. 900 गुणिले 100 गुणाकार करताना 9 1 9 आणि किती शून्य आहेत? 1 2 3 4 4 शून्य पुढे दिले. बरोबर. 9 1 9 1 2 3 4 तर 4 शून्य पुढे दिले. बरोबर आहे. पुढे बघा तर एवढी बेरीज आली पाहिजे. तर अगोदर आपल्याला ज्या दोन संख्या माहिती आहेत तिची पण बेरीज करू आपण. तर 83,524 आणि 4,365 4 आणि 5 9 6 आणि 2 8 5 आणि 3 8 3 आणि 4 7 8 ला 8 87,889 म्हणजे 87,889 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर 90,000 येईल म्हणजे ह्याच्यामध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे ही काढण्यासाठी पुन्हा या दोघाची का करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. म्हणजे 90,000 वजा 87,889 या ठिकाणी 8 राहिले इथं 10 झाले इथं 9 झाले इथं 10 झाले इथं 9 इथं 10 इथं 9 इथं 10 10 मधून 9 गेले 1 राहिलं 9 मधून 8 गेले 1 राहिलं 9 मधून 8 गेले 1 राहिलं 9 मधून 7 गेले 2 राहिले आणि 8 मधून 8 गेले 0 राहिले म्हणजे
त्याच्यामध्ये 2111 जर मिळवलं तर उत्तर काय येईल? 90,000 येईल. म्हणजे उत्तर काय झालं? 2111. 2111. तर पुढचा प्रश्न बघा. एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते, तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? बरोबर आहे. त्याला किती वेळ लागेल? तर या ठिकाणी एका मिनिटामध्ये 95 लिटर पाणी उपसतं. एका लिटर मध्ये 95 लिटर पाणी. आपण त्रैराशिक पद्धतीने पण करू शकतो. तर या ठिकाणी मिनिट मिनिट आणि लिटर. मिनिट आणि लिटर. तर बघा, एका मिनिटामध्ये 95 लिटर पाणी उपसतं. एका मिनिटामध्ये 95 लिटर पाणी उपसतं. तर 14,060 लिटर. आता लिटरच्या खाली लिटर लिहायचं. 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? तर या ठिकाणी म्हणजे काय होईल? आता तिरकस गुणाकार होईल. एका लिटरला 95 लिटर, तर 14,060 लिटरला पाणी उपसण्यास किती वेळ लागेल? म्हणजे 14,060 गुणिले 1 भागिले 95 भागिले 95. म्हणजे या ठिकाणी तिरकस गुणाकार होते ना, त्रैराशिक पद्धत म्हणतात. 1 ला 95 तर 14,060 ला किती? 14,060 इकडे का लिहिलं? कारण 14,060 काय आहे? लिटर आहे. म्हणून लिटरच्या खाली लिहिलं ते. तिरकस गुणाकार होतो. तर या ठिकाणी 95 न आता आपल्याला भाग घालायचा आहे. तर 95 न भाग घालता येत नसेल तर 95 कोणत्या पाड्यात आहे ते बघा. किंवा जर कसोट्या पाठ असते तर खूप चांगली गोष्ट आहे. तर या ठिकाणी याच्या एकक स्थानी 0 आहे. याच्या एकक स्थानी 5 आहे. म्हणजे 5 न भाग जातो. किंवा 95 19च्या पण पाड्यात आहे. मग 19 न वरी भाग जातो का बघा. 19 5 95, 19 संग 114, 19 7 133. बरोबर आहे. 19 7 133. 6 उरले. म्हणजे भाग जात नाहीये. 7 उरले. 19 19 चोक 76. बरोबर आहे. म्हणजे 19 न भाग जातो. 19 5 95, 19 7 133. 7 उरतात. 19 7 133 7 उरतात. म्हणजे किती झालं? 76 झालं. 19 चोक 76 आणि शून्याला 0. बरोबर आहे. म्हणजे काय राहिलं? 740 आणि खाली काय राहिलं? 5 राहिलं. म्हणजे संक्षिप्त रूप केलं. 19 न भागलं. खाली 19 5 95, 19 7 133, 7 उरले, 76 झाले, 19 चोक 76, शून्याला 0. म्हणजे 740 भागिले 5. तर आता 5 न भाग घालूया. 5 1 5, 2 उरले. पाऊण चोक 20, 4 उरले आणि 85 40 म्हणजे 148 आलं. आता पर्यायामध्ये असे पण पर्याय आहेत. 148 सेकंद आहे, 148 मिनिट आहे, 148 तास आहे. मग उत्तर नेमकं काय आहे? मग इथं बघायचं. इथं काय आहे? मिनिट. 1 मिनिटाला 95 लिटर, तर 14,060 लिटर किती मिनिटात? बरोबर आहे का? किती मिनिटात? म्हणजे उत्तर काय आलं? 148 मिनिटे. 148 मिनिटे. बघा, ही त्रैराशी खूप सुंदर पद्धत आहे. आणि भाग घालताना चुकू नका. सुरुवातीला त्याचं संक्षिप्त रूप करा. यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, दोन संख्यांची बेरीज 98 76 54 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने 20,100 म्हणजे काय? 20,100
मोठी असेल तर दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती? बघा, आपण बेरीज करताना दोन अंकाची जेव्हा बेरीज करतो तेव्हा उदाहरणामध्ये आता ही संख्या आहे 3+2 = 5. बघा, 3+2 = 5. म्हणजे प्रश्न कसा आहे तो फक्त जरा मोठी संख्या घेतो मी, एक मिनिट. 3+7 = 10. ओके. आता या ठिकाणी काय बघा, त्याने काय म्हटलंय की दोन संख्येची बेरीज एवढे, म्हणजे मी प्रश्न तयार केला, दोन संख्येची बेरीज 10 आहे. दोन संख्येची बेरीज किती आहे? 10 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल, आता ह्या दोन संख्येबद्दल बोलायचं. जर एक संख्या दुसरीपेक्षा 4 ने मोठी असेल, जर एक संख्या दुसरीपेक्षा 4 ने मोठी असेल, बरोबर आहे ना? एक संख्या दुसरीपेक्षा किती मोठी आहे? 4 न मोठी आहे. बरोबर आहे. 7 ही 3 पेक्षा 4 न मोठी आहे. तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? आता आपल्याला इथे या प्रश्नामध्ये दोन्ही पण संख्या माहित नाहीत. फक्त एवढंच माहित आहे आपल्याला. बरोबर आहे का? आता ही एक लहान 3 आणि 7 10 आपण म्हणू शकतो. 3 आणि 4 7 असं पर्याय कट पण करू शकतो. परंतु त्या ठिकाणी पण इथे प्रश्नामध्ये काहीच दिलेलं नाही. लहान पण संख्या दिलेली आहे आणि मोठी पण संख्या दिलेली नाही. तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? फक्त तुम्हाला पर्यायामध्ये मोठी संख्या कोणती ही माहित आहे तुम्हाला. बरोबर आहे. तर या ठिकाणी तर पर्याय कट पण करत असताना तर बघा, पर्याय कट करत असताना पण या ठिकाणी समजा पहिला पर्याय घेतला. आता पहिला पर्याय घेतल्यानंतर ते काय करावं लागेल? ही संख्या दुसरीपेक्षा 100 ने मोठी असेल, 20,100 म्हणजे 20,100, तर त्या दोन संख्येची बेरीज म्हणजे दुसरी संख्या ही 20,100 ने मोठी आहे. आता ही मोठी असेल तर त्याच्यामधून ती काय करावं लागेल? त्याच्यामध्ये वजा करावं लागेल. मोठी संख्या असेल तर ती लहान संख्या करण्यासाठी वजा करावी लागेल. बघा, तर आपण आता यक्षा पद्धतीने हा प्रश्न सोडवूया. तर या ठिकाणी दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे का? दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. समजा आपण असा जर विचार केला, समजा ती संख्या एक लहान आणि मोठी आहे ना, ती लहान संख्या x मानली. लहान संख्या काय मानली? x मानली आणि लहान संख्या x मानल्यानंतर मग मोठी संख्या काय होईल हो? त्यानं काय म्हटलंय की एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल. 20,100 ने मोठी असेल म्हणजे आपण लहान संख्या x मानू. मग मोठी संख्या काय होईल? मोठी संख्या मोठी संख्या x अधिक 20,100. समजले का? लहान संख्या x मानली म्हणजे प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी आहे. बरोबर आहे ना? म्हणून x मध्ये जर 20,100 मिसळलं तर ती मोठी संख्या येईल. आणि या दोघाची बेरीज किती आहे? 98, 76, 54 आहे. बरोबर आहे का? या दोघाची बेरीज मोठी संख्या ही आहे, लहान संख्या x आहे आणि या दोघाची बेरीज ही एक संख्या आहे पूर्ण लक्षात ठेवा. आणि ही एक संख्या आणि या दोघाची बेरीज ही आहे. म्हणजे x अधिक म्हणून x अधिक 20,100 बरोबर x अधिक 20,100 बरोबर 98, 76, 54. 98, 76, 54. बघा, नीट बघा. तर या दोघाची बेरीज x लहान संख्या आणि x अधिक 20,100 ही मोठी संख्या आणि या दोघाची बेरीज 98, 76, 54, 9,87,654. आता या ठिकाणी बघा, x आणि x किती? 2x. 20,100 बरोबर 98, 76, 54.
आता या ठिकाणी 2 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, मग त्याला आपण इथंच थांबवायचं. मग हे जे 20,100 आहे हे बरोबरच्या पलीकडे जाईल. कुठे जाईल? बरोबरच्या पलीकडे जाईल. म्हणून 2x बरोबर 98,76,54 वजा 20,000 हे अधिक आहे, इकडे गेल्यानंतर वजा होतं 20,100. काय झालं? 20,100 झालं. म्हणून 2x बरोबर या दोघांची का करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. 98, 76, 54 मधून 20,100 का करावं लागेल? वजा करावं लागेल. 4, 5, 5, 7, 8 मधून 2 गेले 6 राहिले आणि 9 ला 9 म्हणजे 96, 75, 54 ही त्याची वजाबाकी आहे. 96, 75, 54 ही त्याची वजाबाकी आहे. आता 2 आणि x मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे, म्हणजे 2 कुठं जाईल? भागाकारामध्ये. म्हणून x बरोबर 96, 75, 54 96, 75, 54 भागिले 2 भागिले 2 आपण भागाकार करूया. ओके, तर भागिले 2 आता दोघांचा भागाकार करूया. तर x बरोबर 96, 75, 54 भागिले 2 2 न भाग घालूया. 2 8, 1 उरलं 82 16, 2 6, 1 उरलं 65 14, 1 उरलं 65 14, 1 उरलं 65 14 म्हणजे या ठिकाणी किंमत काय आली? 48, 37, 77. काय आली? 48, 37, 77 म्हणजे x बरोबर किंमत आली. x बरोबर किंमत आली 48, 37, 77 ही x ची किंमत आली. आपण x ला काय मानले बघा? x ला इथं लहान संख्या मानलेला आहे. लहान संख्या म्हणजे ही लहान संख्या आली. काय आली? लहान संख्या आली. मग आता मोठी संख्या काढायची आहे. मोठी संख्या काढायचं असेल तर x मध्ये किती मिसळावं लागेल? 20,100 म्हणजे या संख्येमध्ये 20,100 मिसळावं लागेल. म्हणून 20,100 त्याच्यामध्ये मिसळलं. 7, 7, 7 आणि 8, 3, 8 2 10 0 हाताला 1 आणि 4 आणि 1 5 म्हणजे 50, 38, 77 ही काय झाली? मोठी संख्या झाली. बघा काय झाली? ही मोठी संख्या झाली. तर अशा प्रकारे लहान संख्या आणि मोठी संख्या यक्षच्या पद्धतीने कशा पद्धतीने काढायचं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलेलं असेल. यानंतर पुढचा प्रश्न. तर बघा एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. बघा एका तासाला 84,500 लिटर म्हणजे एका तासाला 84,500 लिटर पाणी त्यांनी उपसा होतो त्याचा. एका दिवसात 10 तास चालतं. एका तासाला 84,500 लिटर पाणी आणि दिवसामध्ये असं 10 तास चालतं ते इंजिन. तर 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? बरोबर आहे का? 5 दिवसाचं आपल्याला इथं काढायचं आहे. तर सुरुवातीला काय करावं लागेल? तासाला 84,500 आहे. मग 10 तासाचं करावं लागेल. एका तासाचं दिलेलं आहे. 10 तासाचं जर तुम्हाला काढायचं असेल तर त्या ठिकाणी त्या दोघांचा काय करावं लागेल? गुणाकार करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी एका दिवसात एका दिवसात एका दिवसात ते किती पाणी खेचेल ते काढूया. एका दिवसातील पाणी किंवा एका दिवसाचं काढायचं आपल्याला. म्हणून 84,500 कारण एका दिवसामध्ये किती लिटर किती तास चालणार आहे? 10 तास. तर 84,500 गुणिले 10 बरोबर. आता इथं 845 1 845
म्हणजे याच्या पण पुढे शून्य आहे आणि याच्या पण पुढे शून्य असं, तेव्हा फक्त आधी अंकाचा गुणाकार करायचं. 845 एका 845 आणि 1 2 3 आणि त्याच्या पुढे 3 शून्य. त्याच्या पुढे किती शून्य? 3 शून्य. अशा प्रकारे एका दिवसामध्ये 84,500 गुणिले 10 तर 8,45,000. बरोबर आहे. ही एका दिवसाचं झालं. तर एका दिवसाचं किती दिवसाचं काढायचं आहे आपल्याला? 5 दिवसाचं काढायचं आहे. किती दिवसाचं काढायचं आहे? 5 दिवसाचं. मग ही एका दिवसाचं आहे. मग 5 दिवसाचं काढायचं असेल तर याला 5 ने का करावं लागेल? गुणाकार करावं लागेल. 500 500 500 पाचा पाचा 25 ला 5 हातचे आले 2 पाऊण चोक 20 आणि 2 22 ला 2 हातचे आले 2 45 40 आणि 2 42 म्हणजे उत्तर काय आलं? 4,22,000 सॉरी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष 42,25,000 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे हे 5 दिवसात, बरोबर आहे, 5 दिवसातलं ते जे इंजिन आहे ते एवढं लिटर, किती लिटर? 42,25,000 लिटर पाणीचे ते खेचू शकतं. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न. तर प्रश्न बघा. तर प्रश्न आहे कापडाचे वेगवेगळे प्रकार दिले तिथं. बरोबर आहे. आपण जेव्हा कापड दुकानामध्ये जातो तेव्हा तिथे वेगवेगळे प्रकार दाखवले जातात की हा कापड एवढा मीटर, एवढा रुपये मीटर. बरोबर आहे. त्याचा जो दर आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय दिलेला आहे तर 460 रुपयाला 23 मीटर कापड मिळेल. 23 मीटर कापड किती रुपयाला? 460. म्हणजे या ठिकाणी एका मीटरचा दर दिलेला नाही, त्यांनी जास्तीत जास्त मीटर दिलेला आहे. बघूया आपण एकदा चार पर्याय. 912 रुपयाला 38 मीटर कापड, 375 रुपयाला 15 मीटर कापड, तर 396 रुपयाला 18 मीटर कापड. तर सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे या ठिकाणी? जर समजा त्यांनी एकच प्रकार दिला असता तर आपल्याला एका मीटरचं दिलं असतं तर समजलं असतं. परंतु या ठिकाणी एका मीटरचं दिलेलं आहे का? नाही. तर या ठिकाणी मग तुम्हाला जर सर्वात स्वस्त कापड जर काढायचं असेल तर मग तुम्हाला काय माहित पाहिजे? तुम्हाला कधी कळणार की यामधील सर्वात स्वस्त कापड आहे? तर आपल्याला एका मीटरचा दर जर आपल्याला प्रत्येक कापडाचा कळाला तर आपल्याला समजेल की सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? तर प्रत्येक पर्यायामध्ये एका मीटरचा दर काढावा लागेल. मग आता इथं 23 मीटर आहे, 38 मीटर आहे, 15 मीटर आहे, 18 मीटर आहे. म्हणजे मोठ्या संख्येकडून आपल्याला लहान संख्येकडे काढत असताना त्या ठिकाणी काय करावं लागेल? भागाकार करावं लागेल. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण पहिला पर्याय 1 मीटर कापड, एका मीटरचा दर काढूया. म्हणजे 460 भागिले 23 म्हणजे 23 दुनी 46 म्हणजे 1 मीटर कापडाचा दर किती आला? 20 रुपये आला. 1 मीटर कापडाचा दर किती आला? 20 रुपये आला. त्याच्यानंतर 2 नंबर. तर 2 नंबर आहे 912 रुपयाला 38 म्हणजे 912 भागिले 38. 912 भागिले 38. तर या ठिकाणी 38 ना आता भाग घालावा लागेल. काय करावं लागेल? 38 न भाग घालावा लागेल. आता 38 चा पाढा तुम्हाला तयार करावा लागेल किंवा 38 कोणत्या पाढ्यात आहे ते बघा. किंवा याच्या एक स्थानी 2 आहे, ह्याच्या एक स्थानी 8 आहे म्हणजे ह्या समसंख्या आहेत. मग त्याला 2 न भाग जातो. मग 2 ची कसोटीचा इथं वापर करू शकता. 3 ची कसोटी जर तुम्हाला पाठ असतील तर बघा. तर या ठिकाणी 38 कोणत्या पाढ्यात आहे? 19 च्या पाढ्यात आहे. 19 च्या पाढ्यामध्ये काय आहे? 38 आहे. तर 19 ने याला भाग जातो का बघा. 19 दुनी 38, 19 त्रिक 57, 19 चौक 76, 19 पाचा 95. म्हणजे 95 म्हणजे किती राहिले? 4. म्हणजे या ठिकाणी 19 पाचा 95 म्हणजे किती राहिले? 19 चौक 76, 76 म्हणजे 91 मधून 76 वजा करायचं. 91 मधून 76 वजा करायचं. 11 मधून 6 गेले 5 राहिले. 8 मधून 7 गेलं 1 राहिलं. तर 15 उरले.
आणि 15 उरल्यानंतर 152 होतं आणि 19 पाचा 95, 19 सांग 114, 19 8 152 म्हणजे या ठिकाणी 19 दुनी 38 आणि 19 चोक 76 आणि 19 8 152. पुन्हा खाली 2 उरलेला आहे आणि वरी 48 उरलेला आहे. 2 ना 48 ला भाग घातलं म्हणजे 48 भागिले 2 बरोबर बे दुनी 4 आणि बे चोक 8 म्हणजे इथं 1 मीटर कापडाचा दर किती आला? 24 रुपये आला. बरोबर आहे. अशी जेव्हा आपल्याला पाढेपाठ असतात 30 पर्यंत. बरोबर आहे. काही जणांना ते पण नसतात. 30 पर्यंत पाढेपाठ 30 च्या पुढची संख्या आल्यानंतर त्याचं संक्षिप्त रूप काढायला शिका. ती संख्या कोणत्या पाढ्यात आहे ते बघायला शिका. 38 38 ही 19च्या पाढ्यात होतं. ह्याच्या अगोदर एक उदाहरण होतं बघा. कोणतं उदाहरण होतं ते? 95चं उदाहरण होतं इंजिनचं. बरोबर आहे. आपण त्या ठिकाणी 19 नच भाग घातले. 19 पाचा 95 अशा पद्धतीनं. संक्षिप्त रूप करा. 19 दुनी 38, 19 चोक 76, 15 उरले 19 8 152, 48 झालं आणि 48 भागिले 2, 2 ना 48 ला भाग घातलं किती आलं? 24 आलं. तिसरा पर्याय 375 ला 15 न भाग घालायचा. आता ही पाढ्यातली संख्या आहे त्याच्यामुळे आपल्याला भाग घालता येतो. 15 1 15, 15 दुनी 30, 7 उरले 15 पाची 75 म्हणजे या ठिकाणी किती आलं? 25 आलं. आणि चौथा पर्याय 396 ला 18 न भाग घाला. येथे पण आपल्याला भाग घालता येऊ शकतो. तर 18 दुनी 36, 3 उरले आणि 18 दुनी 36 म्हणजे या ठिकाणी 22 आलं. म्हणजे बघा पहिल्या पर्यायामध्ये 1 मीटर कापड 20 रुपयाला मिळेल. इथं दुसऱ्या पर्यायामध्ये 1 मीटर कापड 24 रुपयाला मिळेल. तिसऱ्या पर्यायामध्ये 1 मीटर कापड 25 रुपयाला मिळेल आणि चौथ्या पर्यायामध्ये 1 मीटर कापड 22 रुपयाला मिळेल. म्हणजेच या ठिकाणी सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1 हे सगळ्यात स्वस्त कापड आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात. तर त्याला त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतात? बरोबर आहे का? तर दररोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात. बघा दररोज 3 तास असं काम करायचं. असे 15 दिवस. आता दररोज 3 तास म्हणजे 15 दिवस म्हटल्यानंतर किती होईल? 15 त्रिक 45. म्हणजे 45 तास काम केल्यानंतर त्याला 1125 रुपये मिळतात. सरळ साधा सिंपल आहे प्रश्न. 45 तास कसं आलं? दररोज 3 तास असं 15 दिवस म्हणजे 15 त्रिक 45 आणि 45 न त्या 45 तासाचे काम केल्याबद्दल 1125 रुपये त्याला मिळतात. तर एका तासाचं काढायचं आहे. 45 तासाचं दिलेलं आहे, एका तासाचं काढायचं आहे. मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा भागाकार करावा लागतो आणि लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे गेल्यानंतर गुणाकार. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे किती तास झाले? एकूण तास. एकूण तास तर 15 गुणिले 3 बरोबर 45 तास. 15 गुणिले 3 बरोबर किती? 45 तास झाले. बरोबर आहे. म्हणजे एकूण तास किती झाले? 45 तास झाले. बघा तर या 45 तासाचे त्याला किती रुपये मिळेल? 1125. आपण त्रैराशिक पद्धतीने पण करू शकतो. आता हा तासाचा तक्ता, हा रुपयाचा तक्ता. बघा 45 तासाला 1145 रुपये मिळतात. 45 तासाला 1145 रुपये मिळतात. तर एका तासाला किती रुपये मिळतात? बघा 45 तासाला 1145 रुपये मिळतात. तर एका तासाला किती रुपये मिळतात? बरोबर आहे. तर या ठिकाणी काय होईल? तिरकस गुणाकार होईल.
1 गुणिले 1145 आणि हे जे 45 आहे ते भागाकारात जाईल. बरोबर आहे. तर या ठिकाणी करूया. तर 1 गुणिले 1145 भागिले 45 भागिले 45. आता 45 न भाग घालूया. तर 45 न भाग घालण्यासाठी आपल्याला 45 चा पाढापाठ नसतो. म्हणजे नेमकं काय करावं लागेल? 45 कोणत्या पाड्यात आहे? 45 5च्या पाड्यात आहे, 15च्या पाड्यात आहे. मग 15 न भाग घालून बघा. आता 15 त्रिक 45, परंतु वरी बघा सुरुवातीला 114 ला भाग घालावा लागेल. म्हणजे 15 7 105, 15 8 120, म्हणजे 15 7 105, म्हणजे किती उरले? 9 उरले. 95 झालं. भाग जात नाही. 15 5 15 90 15 7 105. बरोबर आहे. 5 न भाग घालूया आपण. 5 9 45, 5 9 45, 5 दुनी 10, 1 उरलं. 5 दुनी 10, 4 उरले. 5 9 45. आता 9 न भाग घालूया. 9 दुनी 18, 9 दुनी 18, 4 उरले. भाग जात नाहीये या ठिकाणी. असं कसं होतंय? तर प्रत्येक तासाच्या कामाबद्दल रोज 3 तास काम याप्रमाणे 15 दिवस काम केलं तर 15 त्रिक 45 तास झाले. सॉरी इथं या ठिकाणी 1145 घेतलेला आहे. इथं 1125 आहे. 1125 आहे त्या ठिकाणी. इथं 1125 लिहिले पण इथं 45 झालं होतं. म्हणजे 1125 अजून मी 45च घेतोय. 1125 भागिले 45. आता 15 न भाग घाला बरं. 15 त्रिक 45, 15 सख्ख 90, 15 7 105, 7 उरले. 75 झालं. 15 5 75, पुन्हा 3 दुनी 6, 1 उरलं. 3 5 15 आणि 2 आणि 5, तर या ठिकाणी 25. म्हणजे विनयला एका तासाला 25 रुपये मिळतात. एका तासाला 25 रुपये मिळतात. आपण करून पण बघू शकतो विनयला बरोबर पैसे मिळालेत का बघा. एका तासाला किती? 25 रुपये. रोज किती तास काम करतोय? 3 तास. 25 किती झाले? 75 झाले. म्हणजे एका दिवसाला 75 रुपये. मग 15 दिवसाचे बघूया. 75 गुणिले 15, 15 5 75 ला 5 हात 7, 15 7 112, 15 7 105, 105 आणि 7 112. अशा प्रकारे 1125. म्हणजे विनेला एका तासाला 25 रुपये मिळतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे, शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. बघा, शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक, तिप्पट पट करणे म्हणजे त्याला 3 न गुणणे. म्हणजे किती लोक बघायला गेले होते शुक्रवारी? 1250 लोक बघायला गेले होते. शुक्रवारच्या तिप्पट लोक म्हणजे 1250 ला कितनं गुणावं लागेल? 3 न गुणावं लागेल. कितनं गुणावं लागेल? 3 न गुणावं लागेल. तर शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी, म्हणजे शनिवारी किती लोक बघायला गेले काढण्यासाठी शुक्रवारच्या संख्येला 3 न गुणावं लागेल. म्हणजे शनिवारची संख्या येईल. सगळे मिळून या 2 दिवसात, म्हणजे शुक्रवारी तर 1250 माहितच आहेत. जेव्हा शनिवारचं काढण्यासाठी आपण 1250 ला 3 न गुणूया म्हणजे शनिवारची येतील, तेव्हा शुक्रवारची संख्या आणि शनिवारची संख्या या दोघांची काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. तर शनिवारची संख्या काढण्यासाठी शनिवारी किती लोक बघायला गेले यासाठी शुक्रवार गुणिले 3. शुक्रवारी किती लोक गेले त्याची तिप्पट करायची आहे. आणि शुक्रवारी लोक गेले 1250 आणि याला 3 न गुणायचं. तर 1250 गुणिले 3, 3 0 0, 3 5 15 ला 5 हातचा आला 1 आणि 3 दुनी 6 1 7 आणि 3 1 3. म्हणजे शनिवारी 3750 लोक त्या ठिकाणी बघायला गेलेली आहेत. परंतु आपल्याला शनिवारचं विचारलेलं आहे का? नाही.
तर आपल्याला शुक्रवार आणि शनिवार 2 दिवसात, तर शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसाचे मिळून किती लोक जातील? तर या ठिकाणी बघा, तर 3750 3750 हे झाले शनिवारचे, आणि शुक्रवारचे किती? 1250. शनिवारचे किती? 1250. शुक्रवारच्या तिप्पट शनिवारचे आले, आणि शुक्रवारचे पहिल्या सुरूच प्रश्नामध्ये दिलेला आहे. तर या दोघांची बेरीज आपल्याला करावी लागेल. 0 हातचा आला 1, 7 आणि 2 9 1 10 ला 0 हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. तर किती आली संख्या? 5000. तर शुक्रवार आणि शनिवार मिळून 5000 लोक काय केले होते? तो सर्कस पाहण्यासाठी गेलेले होते. बघा यानंतर पुढचा प्रश्न. या अगोदर पण असा एक प्रश्न झालेला आहे, तसाच प्रश्न आहे. तर दोन संख्यांची बेरीज 34 3,45,678 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? बरोबर आहे. तर आपण बघितलं होतं याच्या अगोदर. तर लहान संख्या का मानायची? लहान संख्या x मानायची. लहान संख्या काय मानू? x मानू. लहान संख्या x मानू. मग मोठी संख्या का होईल? मोठी संख्या, मग मोठी संख्या, एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल म्हणजे 16,016. एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल तर 16,016 म्हणजे दुसरी संख्या काय झाली? 16,016 आणि ही लहान संख्या. आणि या दोघांची बेरीज ही आली आहे. बरोबर आहे का? बघूया. x अधिक 16,016 बरोबर 3456 88. 3456 88. बरोबर आहे. x आणि x 2x. x आणि x 2x बरोबर 3456 88. x आणि x 2x 16,016 बरोबर 3456 88. आता या ठिकाणी हे 2 आणि x मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे. हे 16,016 पलीकडे जाईल. म्हणून 2x बरोबर 3456 88 वजा हे अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा होईल. तर या दोघांची वजाबाकी करावी लागेल. तर 2x बरोबर 8 मधून 6 गेले 2 राहिले, 7 मधून 1 गेलं 6 राहिले, 6 मधून 0 गेले 6 राहिले, 5 आता 5 मधून 6 जाते म्हणून इकडचा हाचा इकडे घेतला, 15 मधून 6 गेले 9 राहिले, इथं राहतं 3. बरोबर आहे का? इकडचा हाचा इकडे इथं 3 राहतं, 3 मधून 1 गेलं 2 राहिलं, आणि इथलं 3 आहे तसं. बरोबर आहे. तुम्ही उभी बेरीज करून बघायची आहे. तर 32 96 62 आली. दोघांची वजाबाकी किती आली? 32 96 62 आली. तर आता 2 आणि x मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे, तर 2 कुठे जाईल? भागाकारामध्ये. म्हणून x बरोबर 32 96 62 भागिले 2. 32 96 62 भागिले 2. बे यक्क बे, एक उरलं. बे सख्खी 12, बे चोक 8, बे अठ्ठी 16, बे त्रिक 6 आणि बे यक्क बे. म्हणून x बरोबर 16 48 36. म्हणून x बरोबर 16 48 36. आणि x का मानलेला आहे आपण? लहान संख्या मानलेला आहे. लहान संख्या, लहान संख्या मानलेलं आहे. पण आपल्याला मोठी संख्या काढायची आहे. मग मोठी संख्या काढण्यासाठी x च्या किमतीमध्ये 16,016 मिसळावं लागेल. म्हणजेच ह्याच्यामध्ये 16,016 मिसळायचं. 6 आणि 1 7, 3 आणि 1 4, 8 ला 8, 6 4 10 ला 0 हातचा आला 1, 6 2 8 आणि 1 ला 1. बरोबर आहे. तर या ठिकाणी तर उत्तर आलेलं आहे मोठी संख्या. बरोबर आहे. म्हणजे
मोठी संख्या काय आली 180847 180847 बघा. म्हणजे या अगोदर पण एक प्रश्न असा झालेला आहे. म्हणजे या प्रश्नावरती भर तुम्ही जास्त दिला पाहिजे. बरोबर आहे. या संख्येचं स्वरूप बघा. म्हणजे असे 2 प्रश्न झाले. तो प्रश्न वारंवार डबल डबल बघा. बरोबर आहे. तर लहान संख्या मोठी संख्या कशा पद्धतीने मांडलेली आहे. हे अधिक आहे इकडे गेल्यानंतर काय होतं दोघांची वजाबाकी होते. 2 आणि x मध्ये गुणाकारात चिन्ह आहे. 2 कुठे जातं भागाकारामध्ये आणि x ची किंमत आली. समजा त्यांनी असं म्हटलं असतं तर लहान संख्या काढा म्हणलं तर इथंच उत्तर आलं असतं आपलं. परंतु त्यांनी विचारली मोठी संख्या. मोठी संख्या काढण्यासाठी काय आहे मोठी संख्या सूत्र x अधिक आहे. म्हणजे x च्या किमतीमध्ये ही 16,016 मिसळल्यानंतर काय येतं मोठी संख्या येतं. अशा प्रकारचा हा सुंदर प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा त्याच आधारावरचा हा प्रश्न आहे. फरक काय आहे बघा या ठिकाणी. 2 संख्येची बेरीज दिलेली आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल. अगोदरच्या प्रश्नामध्ये एक संख्या दुसरीपेक्षा मोठी असेल होतं. तर त्यावर आधारित हा एक प्रश्न आहे. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर बघूया. आता या ठिकाणी आपल्याला आपण सुरुवातीला जसं म्हणत होतो की लहान संख्या तर या ठिकाणी पण तसंच करूया. तर लहान संख्या काय मानूया लहान संख्या x मानूया. लहान संख्या काय मानू x मानू. बरोबर आहे. आता मोठी संख्या बघा अगोदरच्या उदाहरणामध्ये कसं होतं. अगोदरच्या उदाहरणामध्ये एक संख्या दुसरीपेक्षा मोठी होती म्हणून आपण x अधिक करत होतो. आता या ठिकाणी कमी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी x वजा 14,400 x वजा 14,400 बरोबर आहे. तर पुढची किंमत काय होईल 14,400. आता या ठिकाणी एक मिनिट या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही. बरोबर आहे. आता लहान संख्येपेक्षा मोठी संख्या लहान कशी होईल नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मोठी संख्या x मानावं लागेल. मोठी संख्या x मानावं लागेल. मोठी संख्या आणि लहान संख्या बघा थोडंसं उलट गणित. कमी म्हटल्यानंतर मोठ्या संख्येला x मानावं लागेल. कारण त्याने काय म्हटले बघा एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल. आपण जर लहान संख्या x मानली तर मोठी संख्या वजा होईल. मोठी संख्या लहान कशी होईल लहान संख्येपेक्षा नाही. त्याच्यामुळे मोठी संख्या x मानू आणि लहान संख्या x वजा 14,400 मानू आणि या दोघांची बेरीज एवढी आहे असं म्हटलेलं आहे. या दोघांची बेरीज आपल्याला वरी दिलेली आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा म्हणून x अधिक x वजा 14,400 बरोबर 125,600 125,600. आता या ठिकाणी बघा x आणि x काय 2x x आणि x काय 2x 2x वजा 14,400 बरोबर 125,600 125,600 हे वजा 14,400 पलीकडे केलं 2x बरोबर 125,600 वजा हे 14,400 इकडे वजा आहे. इकडे आल्यानंतर काय होईल अधिक होईल. म्हणजे ही 14,400 बघा अगोदरच्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये कसा बदल होत आहे. बरोबर आहे. इथं कमी आहे त्याच्यामुळे मोठी संख्या x मानली आणि लहान संख्या x वजा 14,400 मानली. तर 2x वजा 14,400 बरोबर 1,25,600 हे वजा 14,400 इकडे आलं अधिक झालं. आता ह्या दोघांची बेरीज करावं लागेल. 2x बरोबर या ठिकाणी बेरीज करूया किंवा आपण इथंच लिहूया डायरेक्ट 14,400 0 0 6 4 10 ला 0 हात चालला 1 5 4 9 1 10 ला 0 हात चालला 1 2 2 4 आणि 1 म्हणजे 2x बरोबर काय आलं 2x बरोबर काय आलं 14,000 आलं 1,40,000 आलं. 2x बरोबर 1,40,000. आता 2 गुणाकारात आहे आणि 2 आता कुठं जाईल भागाकारामध्ये जाईल. म्हणजे x बरोबर 1,40,000
भागिले 2. 1,40,000 भागिले 2 म्हणजे बेस 14 म्हणजे x बरोबर 7च्या पुढे 4 शून्य म्हणजे x ची किंमत आली आणि x बरोबर का मानलंय आपण मोठी संख्या मानलेला आहे. का मानलेला आहे मोठी संख्या मानलेला आहे म्हणजे याचा अर्थ आणि आपल्याला काय विचारलेलं आहे मोठी संख्याच विचारलेलं आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये बघा कशा पद्धतीनं प्रश्नामध्ये बदल केलेला आहे. कशा पद्धतीनं प्रश्नामध्ये काय केलेला आहे बदल केलेला आहे. तर मोठी संख्या काय आलेली आहे 70,000 आलेली आहे. आणि आता आपण काय करूया लहान संख्या पण काढूया. काय करूया लहान संख्या पण काढूया. मग लहान संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल 14,400 त्याच्यामधून वजा करावं लागेल. म्हणून 14,400 वजा करूया शून्याला शून्य शून्याला शून्य. आता या ठिकाणी हातचा घेऊया इकडं 10 इथं 9 इथं 10 10 मधून 4 गेले 6 राहिले 9 मधून 4 गेले 5 राहिले आणि 6 मधून 1 गेलं 5 राहिलं म्हणजे 55,600 ही काय झाली लहान संख्या झाली. 55,600 काय झालं लहान संख्या झाली. म्हणजे अगोदरचा प्रश्न आणि हा प्रश्न असे 3 प्रश्न आहेत. हे तिन्ही प्रश्न तुम्ही वारंवार त्याचा सराव करायचा आहे. कारण या आधारावर प्रश्न नवोदयच्या परीक्षेमध्ये 100% विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे बघा अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि आपण पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या आधारावर जे आपण प्रश्न सोडवत आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे भागाकार आहे मिक्सिंग गणित आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून आतापर्यंत जे आपण गणित घेतलेली आहेत बरोबर आहे आतापर्यंत आपण बरेचसे गणित घेतलेली आहेत. तर हा अजून एक व्हिडिओ या पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या प्रकरणावर आधारित अजून महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर हे तर प्रकरण नवोदयसाठी खूप महत्त्वाचं आहेच पण स्कॉलरशिपच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी ह्या गणिताचा एनएमएसच्या विद्यार्थ्यांनी या गणिताचा सराव करायचा आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि आपलं हे जे चॅनल आहे आदिनाथ उस्तुरे ADINATHUSTURE तर या चॅनलवरती 5वी पासून पूर्ण शालेय जे स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिपच्या परीक्षा किंवा 10वी गणित भाग 1-2 यांचे पण व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करत आहोत. तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि जवळच्या तुमच्या जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. जर तुम्हाला चॅनलमध्ये व्हिडिओ शोधण्यामध्ये अडचणी येत असतील तर प्लेलिस्ट मध्ये जावा आणि प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गणिताचे वेगळे व्हिडिओ 5वी नवोदय 8वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता 10वी असे वेगवेगळे भाग केलेले आहेत ते तुम्ही जरूर बघा. ओके धन्यवाद.